शकत काय काम करतं युरिक ऍसिड, तर तुम्हाला कळलं पाहिजे काय काम करतं. फुलविक ऍसिड हे लहान अणूचा आकार भाग जो पाण्यात वितराव होतो, विरघळणारा भाग असतो फुलविक ऍसिड, जो पोषण द्रव्यांचे रूपांतर करून शोषण वाढवते. पाण्यात स्प्रे मधून आपण देतो त्यामुळे ते शोषण करण्यास मदत होते. वनस्पतीला अन्नद्रव्यांची जलद वाहतूक करण्यास वाढवते. जे तुम्हाला मी पानं दाखवले ना, या पाण्यातून जे शोषण होतं, वहन होतं, ते फुलविक ऍसिड मदत करते या गोष्टीला. स्ट्रेस, ताण कमी करतो. झाडाला ताण येतो. कधी येतो ताण? कधी येतो ताण? हाय टेम्परेचरला ताण येतो. त्यानंतर लो टेम्परेचरला ताण येतो. त्यानंतर पाणी खूप झालं की ताण येतो. सर्जेराव सर बरोबर आहे का? बरोबर आहे का? तर हा फुलविक ऍसिड ताण कमी करतो. अंकुरण आणि फुलधारण सुधारतो आणि उत्पादन आणि गुणवत्ता वाढवते. अमायनो ऍसिड वनस्पती आणि प्राणजन्य स्रोतांपासून मिळवणारी प्रथिन म्हणजे काय? प्रोटीन. जिमला जातच काय तुम्ही? प्रोटीन. तो प्रोटीनची आवश्यकता असते झाडाला कधी? फळ लागण्याच्या वेळी. पेशी विभाजन होण्यासाठी प्रोटीन्स लागतात. वनस्पतीची वाढ आहे बघा, पेशी विभाजन वाढवते. प्रथिन संश्लेषण व एन्झाईम क्रिया, जेव्हा अमायनो ऍसिड वापरतात तेव्हा एन्झाईम्स तयार होतात. जे जीवाणू असतात त्यांच्यापासून एन्झाईम्स तयार होतात आणि एन्झाईम्स सुलभ रीतीने तयार होण्यासाठी अमायनो ऍसिड खूप महत्त्वाचं आहे. फुलधारणा आणि फळधारणा आणि त्यांचा आकार सुधारतो. आकार, सायझिंग, सेटिंग, अमायनो ऍसिड खूप व्यवस्थित होतो. उत्पादनांची गुणवत्ता आणि टिकाऊपणा वाढते. हे अमायनो ऍसिडचं काम आहे. आणि सीवीड एक्स्ट्रॅक्ट म्हणजे काय? समुद्री शेवाळ. समुद्र इतकं मोठी आपल्याला नैसर्गिक देणगी आहे की याच्यापासून सगळ्या गोष्टी आपल्याला भेटतात निसर्गतः. तर जे सीवीड एक्स्ट्रॅक्ट आहे, जे समुद्रातील शेवाळ आहे, त्याच्यापासून हे सीवीड एक्स्ट्रॅक्ट तयार होतं. आता मला सांगा, समुद्रात इतक्या प्रकारचे मायक्रोन्यूट्रिएंट असतात, तर सेपरेट आपल्याला बाहेरून मायक्रोन्यूट्रिएंट द्यायची गरज पडत नाही. मी तुम्हाला 17 पोषक द्रव्ये दाखवले ना, 17 प्रकारचे मायक्रोन्यूट्रिएंट सीवीड मध्ये सगळं भेटून जातं. मुळ्यांची वाढ करते, शाखात वाढ प्रोत्साहित करते, वनस्पतीतील नैसर्गिक हार्मोन्स वाढवते. त्यानंतर ताण सहजता, रोग प्रतिकारक क्षमता वाढते. फुलधारणा, फळधारणेसाठी रंग, चव आणि आकार एक सारखेपणा सुधारते. आता हे जे 4 गोष्टी आहेत, ह्युमिक, फुलविक ऍसिड, अमायनो ऍसिड आणि सीवीड एक्स्ट्रॅक्ट, हे जे नैसर्गिक देण आहे, हे सुद्धा आपल्याकडे सनेजकडे आहे, जे तुमच्या सगळ्या गोष्टी करते. आता सेंद्रिय शेती, एनपीके चे नैसर्गिक पर्याय. नैसर्गिक एनपीके म्हटलं की कृषी सेवा केंद्र आठवतं का? एनपीके द्यायचं म्हणजे चला कृषी सेवा केंद्र नाही. आपण जे जुन्या काळी शेती करायचो तर नैसर्गिक एनपीके कशातून भेटायचे आणि आपण आता ते विकत आणतो. जे आपल्याला फुकट आहे ते सोडून आपण पैसा खर्च करतो. आणि एक मला प्रश्न होता, हो बरं झालं आठवलं. आता युरिया भेटत नाही, मान्य आहे ना? खतच भेटली नाही तर किंवा ते मध्ये संप झाला होता, बरोबर ना? आपले कृषी सेवा केंद्र वाले आहेत आपल्यामध्ये, आहेत का? सर संप झाला बंद केलं ते, बरोबर की नाही? अरे तसा संप झाला किंवा खतच भेटले नाही, काय करणार तुम्ही? मग सनेज जिंदाबाद. सनेज शेती करणार. वा, कुठे होती ती पहिली?
10 26 26 कितीला गेलं? पहिले 1800 ला होतं मला वाटतं काहीतरी. हा अरे 2150 ला गेली. युरिया 350. आणि दुसरं 12-32-16 म्हणजे खताचे भाव वाढले. बरोबर ना? खताचे भाव वाढले. तुम्हाला खत हे तुम्हाला माहिती का? रासायनिक खत हे दीर्घकालीन चालत नाही. त्यांचा चाललेला असेल नंतर इतक्या दिवस चालणार, पुढे इतक्या दिवस चालणार आणि इतक्या दिवसानंतर तुम्हाला पालाच भेटणार. पण तुम्ही हे जेव्हा नैसर्गिक एनपीके वापरता हे दीर्घकालीन देणार आहे तुमच्या पिकाला. ही गोष्ट जर अवलंबन केली, जे तुम्हाला एकात्मिक व्यवस्थापन सांगतोय, सूक्ष्म जीवांची वाढ सांगतोय, पिकांचे औषध कुजवायला सांगतोय, हिरवळीचे खत टाकायला सांगतोय, हे जर तुम्ही ठेवलं तर हे तुम्हाला दीर्घकाळानंतर पूरक पालाच पुरवलेला आहे. ह्याला तुम्हाला स्पेशल दुकानात जायची गरज नाही ना. शेणखताचा भाव काय? हा केलं. गांडूळ खताचा भाव काय? कंपोस्ट खताचा भाव काय? वापरत असेल तर माहिती होईल. 10-26-26 चा भाव काय? वापरतात नाही म्हणून माहिती आहे. ताक डेंजरचं बीज कितीला भेटतं? 20 किलो. बघा तुम्हीच बघा, आपल्याला खतांचे भाव किती लवकर माहिती आणि जैविक निविष्ठांचे भाव किती स्वतःलाच ऑब्झर्व करा. आणि येणारा काळ तुम्हाला एक सांगतो, येणारा काळ ज्याच्या घरी शेणखत असेल ना तो श्रीमंत असेल. लाईन लागेल त्याच्या घरी शेणखत घेण्यासाठी. लाईन. तर नायट्रोजन कशातून भेटतं मी तुम्हाला सांगतोय. बघा निसर्गता, वर्मी कंपोस्ट, हिरवे हरित खत म्हणजे ग्रीन मॅन्युअर, हिरवळीचे खत, जीवामृत नाव ऐकलंय का? हा. त्यानंतर नीम पेंट, पेंडी जेवढे आहेत ना तुम्ही, सरकी पेंट, नीम पेंट, यांच्यापासून नायट्रोजन भेटतं. फॉस्फरस रॉक फॉस्फेट म्हणून असतं. त्यानंतर बोन म्हणजे काय? हाडांचा तुरा. पीएसबी कल्चर आहे का आपल्याकडे? यस यस आहे का पीएसबी? यस सर. हे बघा याच्यात सब सॉल्यूशन है सर इसके पास. पीएसबी कल्चर नैसर्गिकता. हे बघा तुम्हाला दाखवतो नैसर्गिक एनपीके. पोटॅशियम हे लाकडी राखेतून भेटतात. म्हणजे असं नाही का करू आता घरी जाऊन जाळी करा. त्यानंतर केळीचे पिके, त्यानंतर पोटॅशियम हे जे आहे पोटॅश सल्फेट, याच्यापासून पण पोटॅश मिळतात. तर सेंद्रिय खत आणि रासायनिक खतांमध्ये तुम्हाला फरक सांगतो. हळूहळू पण टिकाऊ. आणि रासायनिक काय? तात्काळ पण तात्पुरता परिणाम. मातीची नैसर्गिक गुणवत्ता वाढते, माती सुपीक होत चालते. आणि रासायनिक खतामुळे काय होतं? कमी होते. मातीची सुपीकता कमी होत चालते. जमिनीला उगवण क्षमता वाढवते. जेव्हा आपण सेंद्रिय खत वापरतो तेव्हा जमिनीची उगवण क्षमता वाढते. आणि जेव्हा रासायनिक खत होतं तेव्हा जमिनीला नुकसान होतं. तर इतर जे काही आहे क्रॉप रोटेशन, जे नैसर्गिक एनपीके कशातून भेटतात, पिकांचं रोटेशन झालं पाहिजे. वेस्ट डिकंपोजर वापरा, जैविक खत वापरा आणि माती वाचवा. तर हे जे सेंद्रिय शेतीमध्ये एनपीके नैसर्गिक पर्याय हे माहिती होतं का आपल्याला? हे पर्याय आहेत आपल्याकडे. हे पहिलेचे लोक करायचे, वापरायचे. शेणखत टाकायचे, आपण टाकत नाही. का टाकत नाही? कारण की त्याला खूप प्रक्रिया करावी लागते, त्याला खूप कष्ट घ्यावे लागतात. मी तुम्हाला माझा व्हिडिओ कोणी पाहिला तो 10 मिनिटाचा काम, नाही तर पाहिलं का व्हिडिओ? काय 10 मिनिटाचं काम नाहीतर लाखोंचं नुकसान.
तसंच आहे, थोडंच काम आहे पण तुम्ही करत नाही, त्यामुळे तुमचे लहानपणचं नुकसान होतात. ठीक आहे, एक थोडासा ब्रेक घेऊया आणि याच्या